शिवाबाई. हा शिवा काय रे पक्या, कसा आहे? कुठे काय ठीक आहे लाईफ मध्ये? का काही प्रॉब्लेम आहे का? शिवा मी अडचणीत आहे ग. माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तो, आणि मला पैशांची खूप गरज आहे. आणि इतक्या अर्जंटमध्ये पैसे कुठून आणायचे काहीच कळत नाही. तू काही काम का नाही करत रे पक्या? दिवसभर आपल्या त्या कट्ट्यावर बसायचं आणि टवाळकेगिरी करायच्या, ह्याला काय अर्थ आहे? काही काम केलंस तर पैसे सुटतील ना. 4 फॅमिली आहे एवढी तुला. आता मी काम करणार आहे, आणि तू मला पैसे दिलेस ना तर मी पैसे परत करीन, अगदी व्याजासकट. खरं बोलतोयस ना? काम करावं लागेल. हो. आणि ऐक, हे पैसे तुझा मुलगा आजारी आहे म्हणून देते. काम करावं लागेल. हो करीन, आणि पैसे लवकर परत करीन. काय थंडीमुळे झाली आहे. पण एवढी सर्दी? वाफ घेतलीस का तू? चांगली 10 मिनिटं वाफ घेतली मी, पण मला काय घाम आला नुसता, पण सर्दी नाही बरी झाली. चाटण एक मिनिट काय देतेस? ह्याने बरं वाटेल त्याला. साईड इफेक्ट झाले तर काय करणार आहेस? तुला कळतं का ग काही? नको देऊस. कीर्ती, अगं मदत तर तू करत नाहीयेस, शांत राहा जरा. चाटण तरी घाल. पण मला कळत नाही एवढी सर्दी झालीच कशी? आईस्क्रीम. कशाला खायचं एवढ्या थंडीत? अगं आई, आम्ही काम करायला बसलो होतो आणि उद्या महत्वाची मीटिंग आहे. आम्हाला खूप टेन्शन आलं बघ. नेहाच म्हटली की जरा आईस्क्रीम खाऊया. वा, क्या बात आहे. पण हे सगळं करण्यामध्ये तुम्हाला उद्याची मीटिंग आहे हे माहिती होतं, पण ती खूप इम्पॉर्टंट आहे हे माहिती आहे ना? नाही ते राहू दे, ते मी बघतो उद्या मीटिंगचं काय. म्हणजे नाही, बीच जाणार आहे. मला माहितीये मीटिंग आहे आपली, तर कशाला खायचं ना आईस्क्रीम? मला काय माहिती होतं, आणि मी खाल्लं तर ठीक आहे, मग आता उद्या मीटिंगला जायची काही गरज नाहीये. बरं नाहीये ना? भाऊ म्हणालेत ना बघतो, ते बघतील. नाही, मी प्रोजेक्टवर काम करतोय, मी जाणार. असं काय करतो? जाईल किती? या अवस्थेत जाणार आहेस का? बरोबर बोलते शिवा, अगदी करेक्ट आहे. काय जायची गरज नाही. बरोबर बोलतीये ती, पण एवढा हक्क गाजवायची काही गरज नाहीये. काकू, बायको आहे त्याची, तीच तर हक्क गाजवणार. संपदा, पाणी आण जा आतून जा, गरम पळ करून थोडं. पळ जा. शेवड्या थांब. हक्क गाजवत नाहीये ती, जेलस झाली. आणि मुद्दा आईस्क्रीम खाण्याचा नाहीये. आईस्क्रीम कोणासोबत खाल्लंय हा मुद्दा आहे. आणि मीटिंगला जाण्याचा प्रश्नच नाहीये. तो मीटिंगला कोणासोबत चाललाय म्हणून जेलस होतीये. कीर्ती, मला ना कधी कधी तुझ्या मेंदूचं खूप कौतुक वाटतं बघ. त्याला भानच नाहीये कुठे काय बोलायचं, कधी बोलायचं. कीर्तीताई, असं खरंच काही नाहीये. मला खरंच काळजी वाटते म्हणून मी बोलते. आणि मला जे दिसतंय ना तेच बोलते मी भाऊ. बास करा आता हा विषय. फक्त आईस्क्रीम खाऊन सर्दी झालीये थोडी त्याला. कोणीतरी कड्यावरून लोटतंय, जीवावर बेतलंय, गुंडानी पकडलंय, असं काहीही केलं नाहीये नेहाने. हा, त्यामुळे विषय संपवा आता हा. चला मी जातो. काळजी घे अशोक. सीता, हॅलो दिव्या मॅडम, काम झालंय. खरंच? या पक्याने एकदा काम हातात घेतलं ना की तो करतोच. आता पैसे पाठवा लवकर. पैसे तर मिळतीलच, पण जे काम केलंयस त्याला तोड नाहीये. गुड, चल बाय. आता तुला कळेल शिवा मला काय त्रास झालाय ते.
ती आजच करणार ना फोन? अरे करणार आहे. मग कधी वेळ? मला माहितीये. बोल. काम झालंय. खरंच? हो, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. एक मिनिट, अजून एकच भाग पूर्ण झालाय. हा, आता पुढचं तुला करायचंय. मी माझं काम केलंय. काम झालंय. कीर्ती मॅडम, माझे पैसे पाठवायचे आहेत तुम्हाला, आणि गुंडचे वेगळे. म्हणजे काय? अहो, आयडिया माझी होती, प्लॅन माझा होता, एक्झिक्यूट पण अर्ध मीच केलंय. मग मला माझे पैसे मिळायला नको? तू जरा जास्तच हवरटपणा नाही करतेस? कसं आहे ना कीर्ती मॅडम, जर मी नसते ना तर ह्यातलं काहीही झालं नसतं. आणि अजूनही माझ्या हातात बरेच पत्ते आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्याशी वाकडं वागू नका. काय मोठा तीर नाही मारलायस तू? आणि कौतुक करते मी म्हणून माझ्या डोक्यावर तर बसायचंच नाही. ठीक आहे, पाठवते मी पैसे. गुड. किंवा आता पैसे पण मिळतील आणि तुझी वाईट अवस्था पण बघायला मिळेल.